खऱ्या अर्थाने त्यांचे वडील देखील इथे उपस्थित आहेत. आदरणीय नारायणजी राऊत साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या सन्माननीय नारायण शेठ राऊत यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचं. आपले मनपूर्वक स्वागत. आणि बादच्या दिशेने आपण जाणार आहोत. बादला होईल सुरुवात. आजच्या रात्रीतील या हाफ मधून हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 ओव्हरची मॅच होणार आहे. या इकडे कॉमेंट्री बॉक्स मधून रोशन संते सर यांचा आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. सामना सुरू होतोय. गेम ऑन. आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद गोल्डन डकच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. कुणाल बॅक टू द पवेलियन. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त. दांडी गोल. पहिल्या चेंडूवरती आणि न्यू बॅट्समन येतोय बॅटिंग करण्यासाठी. पुष्पम येत आहेत. तिसऱ्या क्रमांकावरती गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेब नक्कीच मैदानाचा फेरफटका करतायत. त्यांच्यासोबत मिलिंद डायव्हर कासगाववाले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गुड्डू देखील आहेत. भंगऱ्या बैलाचे ते मालक आहेत. आणि खऱ्या अर्थाने परंपरा आहे कासगाव गावाला. कारण की महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील देव मोठ्या लक्ष्य बैलाचे मालक आहेत आदरणीय किरण शेठ राऊत साहेब. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेले हे नाव आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा देखील यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच बारामती असेल, फलटण असेल, पंढरपूर असेल, सोलापूर असेल, या विभागामध्ये सांगली असेल, सातारा असेल, या विभागामध्ये नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि नुकतीच मिलिंद ड्रायव्हर यांनी नवीन खरेदी केलेली आहे. लवंग बैल, काल दुश्मन बैल देखील, अनेक वेगवेगळी नावं असतात. आणि धावसंख्या आहे 3 षटकांचा सामना आहे. क्वालिफाईंग मॅच आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे. एका बाजूला बालू बोराडे पुरस्कृत संघ आपण पाहतोय पलक 11 सरवली. एरंजड गावचे समाजसेवक उद्योजक. नेहमीच आपण त्यांना म्हात्रेपाडा टीमला नक्कीच पॅक करताना पाहत असतो, पुरस्कर्ते. आणि आता मात्र सरवली या टीमला नक्कीच पुरस्कृत केलेलं आहे त्यांनी या स्पर्धेमध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये आणि क्या बात आहे, पायाने हा चेंडू अडवलाय आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा. असं वाटलं की पंजा येईल परंतु हे मान्य नव्हतं आणि बॅकअप साठी नक्कीच फिल्डर आले होते, नितेश आले होते, अथवा या 5 धावा देखील आल्या असत्या. नक्कीच ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाज देखील बाद झाले असते. त्यानंतर बॅकअप आपण पहा, नितेश क्या बात आहे, पायाने हा चेंडू अडवला अथवा चौकार देखील आला असता. एकूण 5 धावा आल्या असत्या परंतु मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 3. बॅटच्या आतली कडा आहे, नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न नाही. सरवली म्हटलं तर आमचे समालोचक मित्र विशाल पाटील यांच्या गावातील हा संघ आहे आणि ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. अपकमिंग टॅलेंटेड कॉमेंटेटर ज्याने फार कमी वयामध्ये आणि फार कमी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा नक्कीच परिचय दिलेला आहे. बॅटची कडा आपण पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेले समालोचक आहेत विशाल पाटील. आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी, परंतु पंच काहीतरी इशारा करतायत आणि पंचांचा इशारा फक्त असेल 1च धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जून आंदुर्गी या टीमची 1-4. किरण शेठ राऊत यांना आपण पाहू शकाल आपल्या या टीव्ही स्क्रीनवरती, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेलं हे नाव आहे.
महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव कुमारी कार्तिकी किरण शेठ राऊत संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये 500 पेक्षा जास्त बिंजोड जिंकणारा बैलगाडी क्षेत्रातील देव सप्त हिंद केसरी मोठा लक्ष बैलाचे मालक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हे ड्रोन व्ह्यू पाहायला मिळत आहे विहंगम दृश्य आहेत या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक आहे परंतु ती कोणती द्यायची हे नक्कीच आयोजकांना देखील एक प्रश्न आहे कारण की 2 बाईक आहेत तिथे ती कोणती असेल त्याचा उलगडा या 3 ते 4 मॅच नंतर नक्की होणारच आहे परंतु चिंता वाढली आहे अजून नांदुरकी या टीमची अपेक्षित खेळ अपेक्षित सुरुवात होऊ शकली नाहीये या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती अवी चौधरी येत आहेत अष्टपैलू खेळाडू आहे नेहमीच आपण त्याला सलामीला पाहत असतो बॅटिंग करताना आणि क्या बात आहे पेशाने ते वकील देखील आहेत ॲडव्होकेट आहेत अवी चौधरी ऑन साइडला गॅप मधून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार धावसंख्या आहे 8 खऱ्या अर्थाने बैलगाड्या शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांचं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभेच्छा येतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईचा बिनजोडचा किंग आदरणीय राहुलभाई पाटील मथुर बैलाचे मालक आणि त्यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा येत आहेत या कासगाव चषकाला आणि खास करून किरण शेठ राऊत यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून आणि दरम्यान येतो हा षटकार या फटक्यांची नितांत गरज आहे जो नांदुरकी या टीमला या मॅच मध्ये एक चौकार एक षटकार आलाय अल्पेशच्या बॅट मधून धावसंख्या आहे 14 वैयक्तिक खेळतोय 13 या धावसंख्येवरती ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय फुलटॉस चेंडू ज्या फुलटॉस चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये खराब चेंडू म्हटलं जातं आणि त्या खराब चेंडूवरती योग्य उत्तर दिलंय 6 धावांसाठी षटकार क्या बात आहे किरण शेठ राऊत साहेबांचा बॅनर आहे जर बॅनरला डायरेक्ट हिट केलं तर नक्कीच एकूण पारितोषिक असणार आहे 2000 रुपयांचं फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन ज्या अल्पेशने एक चौकार एक षटकार लगावला होता त्याच अल्पेशची गोल्डन विकेट मिळवली आहे फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन अल्पेश बॅक टू द पवेलियन या दरम्यान आदरणीय प्रमोदजी शेलके साहेबांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये धावसंख्या आहे 14 नवीन फलंदाज येतोय भावेश 4थ्या क्रमांकावरती सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत आकाश आणि अल्पेश पुष्पम आणि भावेश ही जोडी आहे एक चांगला खेळ करावा लागेल कारण की 3 षटकांचा सामना आहे बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार आपण ही स्पर्धा खेळवतो आणि त्यांचा नियमच आहे जो क्वालिफाईंग सामना असतो तो 3 षटकांचा आणि यापुढील सामने देखील 3 षटकांचे असणार आहेत सुपर 6 सेमीफायनल मेगा फायनल यानंतर एकूण 3 सामने नक्कीच बाकी आहे ड्राईव्ह केला एकावर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये नक्कीच स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु आणि 1 बाउन्स आपण पाहिला आणि त्याच्यावरती मिळतील या 2 धावसंख्या 2ने पुढे जाईल 16 धावफलकावरती खऱ्या अर्थाने हर्षद टेंबे असतील विघ्नेश खंबाळे असतील श्रीधरजी राऊत असतील आणि किरण शेठ राऊत यांचे सुपुत्र क्रिश राऊत असतील
त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे. किरण शेठ राऊत साहेब जवळून हा सामना पाहतायत. पुन्हा ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. क्या बात आहे. हर्षद चौधरीने हा झेल पकडलाय. फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का. जून अंदुरकी या टीमला संघ आपण पाहतोय बॅकफुट वरती येतोय. जे आहेत ते देखील जपतायत आणि अनेक नवीन खरेदी कासगाव गावामध्ये होत आहेत. मिलिंद ड्रायव्हर कासगावकर असतील, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक फेमस जॉकी आहेत ते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3/16. बघा भडवल B+ या टीमला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं आहे. सामना संपण्याच्या आतमध्ये आपल्याला यायचं आहे, कारण की यानंतर सामना असेल सुपर 6 मधील भडवल B+ आणि विजेता संघ. क्या बात है. इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना पुष्पमने लगावला षटकार. धावसंख्या आहे 22. हाफ ट्रॅकर त्याला देखील विशेप मध्ये खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. दणदणीत खणखणीत चौकार. डीजे मास्टर धावसंख्या आहे 26. कमबॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुष्पम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जून अंदुरकी आणि सरवली या 2 टीम मध्ये हा सामना सुरू आहे. अर्ली बॅट्समिंग आपण पाहिलं. नक्कीच खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय. येथे हा डॉट बॉल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. थँक्यू सो मच. आयवा जेल साठी नक्कीच 200 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. आयवा जेल पकडलाय का? यस पकडला असेल तर या 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्लेयर साठी नाही, प्रेक्षकांसाठी आहे. जर प्लेयर असतील तर पारितोषिक नसणार आहे, कारण की प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला बिग हिट. काऊ कॉर्नर. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार.
मच महाराष्ट्रातील एक नामवंत नंदी दशम हिंद केसरी बैलाचे मालक आदरणीय मोहिल शेठ धुमाळ यांच्या माध्यमातून या कासगाव चषकासाठी आणि आदरणीय किरण शेठ राऊत यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा घरबसल्या आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटची कडा आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. विकेट किपरने हा चेंडू अडवलेला आहे परंतु नक्कीच लेग बाईचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. शेवटच्या षटकामध्ये आल्या तब्बल 23 धावा आणि या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे जो नांदुर्की या टीमने आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. जो नांदुर्की या संघाने बालू बोराडे पुरस्कृत पलक 11 सरवली या टीम समोर 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 40. पलक 11 सरवली या टीमला. भिवंडी तालुक्यातील हे 2 नामवंत संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. बक्षीस पात्र हा सामना आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठापना लागली आहे कारण की हा सामना फार महत्वाचा आहे. इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये. नक्कीच अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे. एक ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जातील जो संघ जिंकेल हा सामना. किरण शेठ राऊत यांच्यासाठी खऱ्या अर्थाने राहुलभाई पाटील असतील मोहिल शेठ धुमाल असतील यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत कारण की महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव आहे. सन्माननीय नक्कीच आयवा जेलसाठी 200 रुपये आहेत. किरण शेठ राऊत आणि हरीश शेठ राऊत यांच्या माध्यमातून आयवा जेल पकडलाय आणि त्यांच्यासाठी आपण देऊया. प्रीतम भोईर सरवली क्या बात आहे. त्यांनी हा झेल पकडलेला आहे आणि त्यांच्यासाठी आपण देऊया 200 रुपयांचं पारितोषिक. 40 धाव बनवायचे आहेत. बालू बोराडे पुरस्कृत पलक 11 सरवली या टीमला आणि या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. 40 धाव बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली व्हॉइस ऑफ नारिवली महागुरु आदरणीय जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो, चला आपण सन्मान करूया. खरं तर या ठिकाणी डोकेगावचे सरपंच आदरणीय रवींद्रजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण या मंचावरती करूया सदिच्छा सन्मान. मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असे आपण सरपंच साहेबांचा या मंचावरती करायचा आहे सदिच्छा सत्कार. सुप्रसिद्ध उद्योजक आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय नाना शरद नाना खुडे बारामती यांच्या माध्यमातून देखील या कासगाव चषकाला आणि आदरणीय किरण शेठ राऊत यांना शुभेच्छा येत आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे या कासगाव चषकामध्ये. आयवा जेल पकडलाय आपण या 200 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रीतम भोईर सरवली या आपणच या. राहुलजी खंबे बारामती खोमणे राहुलजी खोमणे बारामती यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी आणि खास करून किरण शेठ राऊत यांच्यासाठी हे प्रेम आहे. आयवा जेलसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच रोशन सर संते. थँक्यू सो मच मॅडी सर आणि थँक्यू सो मच बाबरे सर. सर्वांचं स्वागत आहे या क्रिकेटच्या रजनीमध्ये. खरं तर सुरुवातीला धाबाच नव्हत्या आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं आणि 2 षटकार एक चौका ठोकत असताना एक
समाधानकारक धावसंख्या बनवली गेली. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धाबा आल्या. त्यामुळे आता 18 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. येथे सुद्धा सामना सुरू होतोय. देऊया दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. व्हेरी फास्ट बॉल. पहिलाच बॉल ते सर्रार मात्र दिशा भरकटलाय. पंच फिरोज खान सर इशारा करत असताना वाईड बॉल आणि पहिला बॉल अबांतर धाव मिळत असताना पहा मिळतो. सलामीची जोडी मैदानामध्ये कल्पेश पाटील आणि नितीन पाटील ही सलामीची जोडी पाहतोय आपण. आणि बॉलर पहिलं षटक कुणाला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. कदाचित चांगली कामगिरी केली शेवटच्या ओव्हरमध्ये जेथे धाबा बनवण्यासाठी सुरुवातीला संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर मात्र अखेरकार 23 धाबा आल्या. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न मिडॉनला फिल्डर आहे एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलंय मात्र येते ओव्हर थ्रो आणि 1+1 2 धावा. आता मात्र दोन्ही संघाचे पाठीराखे टाळ वाजवतात, शिट्ट्या वाजवतात, आरोल्या देतात. असंच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळत असताना मॅच मध्ये मजा येईल. जो जिंकेल तो क्वालिफाय होईल, सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच. अर्थातच हा सामना जर पाहिला तर जो संघ जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी तरी मिळेल. बक्षीस फेरी पात्रचा हा सामना आहे. फटका चांगला आहे आणि चेंडू गेलाय काऊ कॉर्नरच्या वरून. पहिला दर्जेदार षटकार. झेल पकडला असेल तर या सोडली आहे का हरकत नाहीये. चला लाडक्या प्रेक्षकांना गेल्या 5 रात्रीपासून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. निश्चितच जर पाहिलं मॅडिसर तर जिथे एकच धाव होती मात्र ओव्हर थ्रो केला. 3 खेळाडू होते मात्र कोणी बॅकअप दिलं नाही व्यवस्थित. त्यामुळेच आता 1+1 मिळाल्या आणि त्यानंतर आलेला हा षटकार. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा थोडंसं टेन्शन आलं. जेल सोडलाय म्हणजे 200 रुपये गेले त्यांचे. आणि एकूण धावसंख्या पाहिली तर 9 धाबा आहेत. कल्पेश पाटीलला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा अगदी खोल टप्प्याचा बॉल मिसफील्ड झाली. 1-2 मध्ये रूपांतर करायचंय का, घाई होती का प्रश्न विचारला जाईल. गरज होती का अशा धावेची. अति घाई संकटात नाही. बॅटर बाद. मी म्हणेन काही गरज नव्हती. चांगला खेळ चालला होता मग मधीच अशी आमरातुमरा करण्याची गरज काय. कारण रनआउट होणे एक घातक असं. हा एखादी कॅच गेली दांडी गुल झाली तर समजू शकतो मात्र तुमच्या हातात होता तो कशा प्रकारे खेळ करायचा तो. आणि अशा वेळेला चांगला खेळाडू बाद होतोय. कल्पेश पाटील ज्याने षटकार ठोकला होता स्वतःवरती नाराज झालाय. मात्र तसं पाहिलं तर 2चा कॉल नव्हताच तो. कारण आणि जेव्हा फायनलचा सामना सुरू होईल तेव्हा फायनलच्या सामन्यासाठी आपले तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने तब्बल 500 रुपये असतील आयवा जेलसाठी. फटका चांगला आल्यास मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, आउट ऑफ पार्क, सिक्सर. षटकार टोकला हर्षद चौधरीच्या बॅट मधून. काय फटका होता, नजाकत होती. अगदी लॉंग ऑफच्या वरून उडवला
आणि कोणत्याही फिल्डरला चान्स ठेवली नाही आहे. चला ऑल इंडियर्स आपण आपापलं काम करा, कारण आता तुम्ही खूप मेहनत केली आहे स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. त्यामुळे आता काही शेवटचे सामने राहिल्यात, त्यामुळे तुम्ही नका हलगर्जीपणा करू. ओके ओके द्या त्यांना. एकूण धावसंख्या पाहिले तर स्कोर बडबडती 16-40च्या पाठलाग येते सुद्धा करायचं आहे. या चेंडू आणला. आमचे प्रेक्षक वर्ग तसे हुशार आहेत आणि पाठीराखे सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांना माहित आहे की सर्वीकडे ते बाहेर गेला की तो विभाग पिंजून काढतात. जसं एखादा नेता मतदार कुठे कुठे आहेत हे पिंजून काढतात, तसंच काहीसं चित्र आपल्याला सुद्धा पाहायला मिळालं त्यांच्या प्रेक्षकांच्या वतीने. थँक्यू आपण चेंडू आणून दिल्याबद्दल. चला काहीतरी विचार विमर्श करत असताना चला लगेचच सामना सुरू करा. जास्त वेळ नको. फिरोज खान सर प्लीज त्यांना सांगा कॉपरेट करा. डीके एकूण 16 धावा झाल्या. सध्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 14 मध्ये 24 बनवायचे आहेत. 14 मध्ये 24 जरी बनवायचे असल्या तरी शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल हे सांगणं फार कठीण असो. मात्र अशा वेळेला आल्या आल्या षटका टोकत असताना हर्षद चौधरी टेनिस क्रिकेटमधील फार मोठे नाव, गेले कित्येक वर्ष आपल्या टीमसाठी ज्याने लीड केलंय तो हर्षद स्ट्राईकवरती. ओ बिग शॉट खेळायचं होतं. चेंडू मात्र आता आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न राहिलाय. काहीतरी सांगत असताना की आता हा नेम चुकला कसा, कारण आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकाराने आगास, त्यानंतर चेंडू डॉट आलाय. त्यामुळे आता चेंडू शिल्लक आहेत ते 13 मध्ये 24 बनवायचे आहेत. 40चं टार्गेट होतं. अद्यापर्यंत 16 आल्यात 5 बॉलमध्ये. एका चौकार षटकार या मॅच मध्ये शिरकाव करेल. एखादी विकेट या टीम जो नांदुरकीला आतमध्ये घेऊन येईल. फार दोन्ही संघ मोठे आहेत. भिवंडी विभागातील हे 2 ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना इट्स नो बॉल. कॉल फॉर अंपायर्स. ओ स्टेपिंग. यस फिरोज खान सांगत असताना 1+1 सोने पे स्वागा. आणि आता 5 स्क्रीनवरती पाहू शकता भरपूर पुढे आहेत ते. ओ स्टेपिंग झालंय आणि अचूक आमच्या पंचांचं लक्ष राहिले त्यावरती. त्यामुळे आता फ्रीटचा बॉल आहे. खरं तर असे जेव्हा 9 चेंडू येतात ना तेव्हा पाहू शकता आपण भरपूर आहे, तेव्हा मात्र ही खरी डोकेदुखी असते. कारण एखादा 9 चेंडू पूर्णपणे सामन्याचा बिमोड करत असतो. असं बऱ्याच वेळा चित्र पाहायला मिळालं. मात्र आता काय होईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप आणि ते फलंदाज होईल बाद. रन आउट. मिसअंडरस्टँडिंग. एकाग्रता भंग झाली आहे. तू येतो की मी येतो असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं आणि फलंदाज झालाय रन आउट. वरती जास्त वेळ ठाण मांडू नका. आपण लगेचच फिल्डिंग लावा. सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. सामना ज्या पद्धतीने सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू ठेवा आपण, कारण आता 18 धावा झाल्यात. अद्याप 22ची गरज आहे. येणारे 12 बॉल 22 रन करायचे आहेत. पलक 11 सरवली या संघाला. हर्षद 7 या धावसंख्येवरती खेळतात. नवीन बॅटर निखिल चौधरी.
मैदानामध्ये तसा पहा मिळतोय. गोलंदाज आता अल्पेश आल्यात. हे षटक टर्निंग पॉइंट असेल, कारण जेव्हा 4 षटकांचा सामना असतो तेव्हा तिसरं षटक फार महत्वाचं असतं आणि 3 षटकांचं असलं की दुसरं असंच काहीसं, कारण या षटकावरती बरंचसं अवलंबून असं, कारण एखादं चांगलं षटक फेकावं गोलंदाजाने त्याचा वापर केला जातोय, दुसरीकडे बॅटरने चांगल्या धावा कराव्यात आणि आपल्याला मॅचमध्ये आणावं असंच काहीसं तरी असं. त्यामुळे आता बघूया खरी लढाई या षटकामध्येच पाहायला मिळेल. हर्षद चौधरी स्ट्राईक वरती. बिग शॉट घ्यायचा होता, पटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट, पाहता पाहता चेंडू सीमा पार, मच नीडेड चौकार. पुन्हा एकदा हर्षदच्या बॅट मधून. चला खेळाडू कक्षामध्ये प्लीज सरवली संघ थोडीशी शांतता ठेवा. सामना तुम्हाला जेवढा महत्वाचा आहे तेवढा आयोजकांना सुद्धा, त्यामुळे आपण रेषीपासून थोडंसं अंतर बाहेर राहा तुम्ही. इकडे एक धाव. ओ रनिंग फिल्डिंग पहा मिळतोय अगदी वेळेवरती, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलून फेकलं जातोय. काय थ्रो होता, एकच धाव मिळाली. इकडे धावसंख्या पुढे जात असताना एखादा चौकार षटकार ची गरज आहे अद्याप या मॅच मध्ये, तर एखादा विकेट एखादा ब्रेक थ्रू ची आत्ता अत्यंत आवश्यकता आहे. टीम जुनांदर केला खूप दूरवरचा प्रवास पार करून अगदी वेळेवरती संघ आला. ओ वाईड बॉल अगदी समजलं नाहीये की आज जवळच खेळण्याचा प्रयत्न केला आणि मात्र ते पडल्यानंतर चेंडू लेगी स्टंपला गेला. पंच बॅट चिकून करत असताना आता 24 धाबा झाल्यात, आता 10 मध्ये 16 धाबा आणि चेंडू यांचं अंतर पाहिलं तर फक्त धाबांचं 6चं जास्त अंतर आहे. मग ते कधी पार होईल हे सांगणं सुद्धा फार कठीण आहे, कारण गोलंदाजी चांगली आहे या टीमची. अल्पेश, कारण एकाच विभागातून हे बिलॉंग करणारे 2 संघ आहेत, बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आले असतील भिवंडीमध्ये, कारण सातत्याने क्रिकेट तिथे खेळलं जातोय. आणि पुन्हा एकदा चेंडू आता डॉट बॉल नाहीये. निखिल नेमकं करतो काय कळत नाही अद्यापर्यंत. 2 चेंडू एकही धाव नाहीये, त्यामुळे सिंगल डबल वरती तुमचं काम चालू शकतो स्ट्राईकला रोटेट केलं तर, किंवा दुसरीकडे चांगली फिल्डिंग झाली आहे टीमची, त्याने आता आणखीन स्टँडर्ड जपण्याची गरज आहे फिल्डिंगची. पुन्हा एकदा ओ नाहीये नाहीये ते, दिस इज नॉट गुड क्रिकेट, कारण क्रिकेट हा बुद्धिमत्तेचा खेळ आहे. मग तुम्हाला मैदानामध्ये असताना डोकं शांत ठेवून हा खेळ खेळावाच लागेल, त्यामुळे थोडंसं विचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. जेव्हा आपलं लक्ष नसतं मैदानामध्ये तेव्हा आपल्याला कदाचित सामना गमवावा लागतोय, ही नामुष्की ओढवते आपल्यावरती. आणि असे 2 चेंडू डॉट आल्यात, त्यामुळे 8 मध्ये 16 अद्याप बनवायचे आहेत. चांगलं षटक अल्पेशचं राहिलं अद्यापर्यंत. लेग बिफोर आणि पुढे मात्र बॅट केली आहे. पंचाने निर्णय दिलाय, दादा तुम्ही मागे व्हा थोडं प्लीज. आणि ते फलंदाज होईल बाद. LBW फलंदाजाला माघारी परतवलाय आणि कमबॅक करणार हे षटक राहिलं अल्पेशचं. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकल्यात, फक्त 6 धावा. मी मागाशी सुद्धा सांगितलं की जर या षटकामध्ये कमी धावा आल्या, एखादा ब्रेक थ्रू मिळाला तर जुनांदुर्की संघ पुढे जाऊ शकतोय. मात्र तशीच काहीशी कामगिरी करत असताना मात्र अद्याप मैदानामध्ये हर्षद सारखा फलंदाज आहे, त्यामुळे सामन्याचं चित्र कधी बदलू शकतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये करण भंडारी. करणला आता एकच करायचंय, कारण स्ट्राईक वरती तोच आलाय, शेवटचा बॉल आहे. फक्त 6 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्या. सुरुवातीला भरपूर धावा आल्या, पहिलं षटक जवळजवळ 18चं राहिलं आणि त्यानंतर मात्र फक्त अद्यापर्यंत 6 धावा. शेवटचा बॉल आहे, एखादा चांगला चेंडूची अपेक्षा असेल अल्पेश कडून. आणि क्लीन बॉल, यू मिस. I definitely batsman gone.
थर्ड विकेट डाऊन. चोवीस 24 आता करायच्या त्या 16. चला शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 16 धावा इथून बनवायच्या तुम्हाला. जो जिंकेल तो मात्र भडवल बी प्लस संघाशी खेळेल. भडवल बी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर चला आपण त्यासाठी रिपोर्टिंग करा. कालच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा भडवल बी प्लस हा संघ पाहायला मिळाला. मात्र आज बरेच संघ उशिराने सुद्धा आल्यात. अगदी ही स्पर्धा 5च्या अगोदर सुरू व्हायची होती. मात्र सुरुवातीलाच थोडासा वेळ झाला त्यामुळे वेळ आणखीन होत गेला आणि आता मात्र आणखीन वेळ न हो यासाठी आपण लगेच टॉससाठी या. गोलंदाज पाहतो या निशांत ठाकरे. 6 चेंडू 16 बनवायचे. चला गेम स्टार्ट करा प्लीज. एवढा वेळ नाही घेता येणार मित्रांनो तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आपण आम्ही सामन्याचा रिदम समजू शकतो मात्र जास्त वेळ घेतला तर हे बरोबर नाहीये. त्यामुळे सामना लगेच सुरू करा. आपण 6 मध्ये 16 बनवायच्या देते सुद्धा 24 वरती 4 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या होत्या. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6. पहिलाच बॉल. हो व्हॉल्ट यॉर्कर. गुड बॉल. पहिलाच चेंडू अतिशय चांगला फेकला जातोय. आता 5 मध्ये 16. थोडासा सामना कठीण होतोय की काय आता. मात्र अद्याप हर्षद सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे त्यामुळे आता 5 चेंडू 16 धावसंख्येची ती गरज आहे. आताचा फटका चांगला फिल्डर आहेत उपस्थित आणि आता पाहावं लागेल त्या ठिकाणी पाहिलं जाईल. थांबा तुम्ही बोलू नका. आयोजक आहेत सर्वजण. दोन्ही संघाचे पाठीरागे थोडस शांत राहा. जो निर्णय असेल तो दिला जाईल. हरकत नाहीये. हॅलो नाही चौकारणा षटकार आणि रन किती झाल्यात आता 5 एकच आणि खेळाडू बाद आहे. रनआउट झाल्यात. अगदी चांगला एफर्ट दाखवला मात्र याच 5 धाबा फलंदाज बाद झाल्यात मात्र याच 5 धाबा वाचवल्याच्या खेळाडूने ब्रिलियंट फिल्डिंग. सुपर. अगदी हवेमध्ये सूर मारला. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. हरकत नाहीये. पुष्पम. यस पुष्पम साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आमचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्या वतीने या काय फिल्डिंग केला.
कॅच तर मिळाला नाहीये, मात्र 5 धाबा वाचवल्या महत्वपूर्ण. आता 4 मध्ये 15 करायचे आहेत. अर्षद अद्याप स्ट्राईक वरती आहे. सुपर फिल्डिंग. मी मगाशी तीच चर्चा करत होतो की आता तुम्हाला चांगला फिल्डिंग स्टँडर्ड फिल्डिंग करावं लागेल. ज्या सुरुवातीला चुका केल्या त्याच्यावरती विरजण टाकावं लागेल. मात्र आता पाहावं लागेल. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल येतेही आहे आणि आता रनआउट होईल एक खेळाडू आणि नो बॉल. अंपायर्स कॉल नो बॉल. काय घडतो पा. यस DRS घेतलाय तरी सुद्धा पाहिलं जाईल. आता हरकत नाहीये. दादा तुम्ही बसा. 12 खेळाडू तुम्ही उठूच नका कारण आयोजन कमिटी आहे. हा दोन्ही टीमचे काही आहेत कारण 12 खेळाडू आहेत. नाही नका विनाकारण वादविवाद नको. तुमचं काम. हा स्क्रीन समोर आहे तुम्ही नंतर पाहू शकता. हरकत नाही आहे. हा ट्रान्सपरन्सी केलं जाईल तेव्हा तुम्ही पाहू शकता. मात्र तो डिसिजन असतो आमच्या मेन आयोजकांचा पंचांचा तिसऱ्या. आणि अशा वेळेला पाहिलं तर आता थोडंसं डिफिकल्ट आहे त्यामुळे थोडासा वेळ सुद्धा इथे घेतला जातोय कारण अगदी कोणावरही अन्याय होणार नाही आहे कारण ही स्पर्धा आहे किरण शेठ राऊत साहेबांची. त्यामुळे चला ना तुम्ही फिल्डिंग लावा. लगेचच डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. इट्स नो बॉल. का पारंवार पाहिलं अगदी परत परत रिपीट केलं कारण आम्ही अगोदरच सांगितलं की आम्ही थोडासा वेळ घेतो. लेट पण थेट योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि पोहोचला निर्णय नो बॉल आहे. पुढचा बॉल असेल फ्रीट आणि आता थोडीशी चर्चा करा मिळेल. आता बनवायच्या त्या 4 मध्ये 13. 4 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल फ्रीट असेल. चला आपण फिल्डिंग लावा लगेच प्लीज. हर्षद चौधरी त्याने खूप चांगली बॅटिंग केली आहे सुरुवातीपासून आल्यास. मात्र मगाशी एखादा षटकार वाचवला तेव्हा एकच जा मिळाली आणि आता नो बॉल येत असताना एक खेळाडू बाद झाला तरी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. पुढचा चेंडू फ्रीट आणि फ्रीटचा बॉल यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेला. पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार चौकार.
चला बारंबार मात्र त्या सूचना तुम्हाला द्याव्या लागतात. आता सामन्यामध्ये मजा निर्माण झाली आहे कारण आता चेंडू शिल्लक आहेत 3 बडबाच्या आहेत त्या 9. 3 चेंडू 9 धाबा कंपल्सरी बडबाच्या तुम्हाला. येणारा चेंडू फार काही सांगून जाईल या सामन्याचा कारण आता हर्षद सारखा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. त्यामुळे आता 3 चेंडू 9 धाबा बडबाव्यात लागतील. 31 धाबा झाल्यात आणि 6 खेळाडू तब्बल बाद झाल्यात. 3 खेळाडू रनआउट झाल्यात. अद्यापर्यंत पाहिलं तर येणारा चेंडू फार महत्वाचा असेल. 3 मध्ये 9 आणि प्रेक्षक मात्र जे बसले होते ते आता उभे राहिल्यात कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की सामना आता अंतिम टप्प्यामध्ये आलाय आणि येथे चेंडू एज लागली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट, बिग लॉस. टीम पलक 11 सरवली. आता मामा तुमचा डान्स सुद्धा थोडा थांबवा. आता आपण नंतर करू. चला आता कारण पाहिलं तर 2 चेंडू 9 धावा करायच्यात. मेन बॅटर बाद झाला आणि आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल टीम सरवलीला की आपण विनाकारण रनआउटच्या विकेट का गमावल्या. नेवा पाटील आलाय आणि आता न्यू बॅटर आहेत मैदानामध्ये. 2 मध्ये 9 बनवायच्यात. खूप मोठा धक्का लागला हर्षदच्या रूपामध्ये जे ते आता 2 मध्ये 9. ओ चेंडू स्क्वेअर लेगला चालला येते सुद्धा. 1 धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण होतील. मग राहिल्या किती आता पहा. येते थ्रो पैकी मात्र खराब झाली आहे. रनआउटचा धोका. आणखीन एक रनआउट. 5वा खेळाडू रनआउट झालाय. तब्बल 5 खेळाडू रनआउट. काय मॅच पहा. सामना कुठे होता कुठे येऊन टेपला. अगदी 12 बॉल आणि गरज होती ती 12 चेंडू मध्ये फक्त 24 आणि त्यानंतर आलेल्या फक्त 6 धावसंख्येचं षटक. याचंच तर नाव क्रिकेट आहे. भडवल B+ संघाचे कॅप्टन लगेच आता आपण. चला भडवल B+ संघाचे कॅप्टन आल्यात का. पंकज मस्कर. चला 1 चेंडू आता 7 बनवायचे आहेत आणि यावर्षी 1 चेंडू मध्ये 7 बनवल्या गेल्यात. एखादा दैवी चमत्कार यास कदाचित वाट पाहत असेल सरवली संघ कारण आता सुरुवातीला भरपूर चान्स होती, संधी होती, मात्र त्यांनी संधीचं सोनं करता आलं नाही आहे. जरा जोरदार टाळ्या होत्या. 1 मध्ये 7 आणि आताचा बॉल चांगला होता. सामना जिंकलाय जून नांदुरकी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम पलक 11 सरवली.